वृद्धापकाळात पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी या 8 गोष्टी खा. वयाच्या 60 वर्षांनंतर वायू, आम्लता आणि ओटीपोटातील अशक्तपणा टाळण्याचा नैसर्गिक मार्ग. वृद्धत्व आपल्याबरोबर अनुभव आणि समजूतदारपणा आणतं, परंतु शरीराच्या अनेक समस्या देखील हळूहळू वाढू लागतात. या समस्यांपैकी सर्वात सामान्य आणि सर्वात त्रासदायक म्हणजे पाचक प्रणाली कमकुवत होणं ही समस्या होय. वयाच्या 60 वर्षांनंतर अनेक वृद्ध लोकांना दररोज बद्धकोष्ठता, वायू, अपचन, आंबट खोकला, अपचन, जडपणा आणि भूक न लागणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा लोकांना वाटतं की हा वयाचा परिणाम आहे आणि आता औषधांच्या मदतीनं जीवन चालवावं लागेल. परंतु सत्य हे आहे की योग्य पोषण वृद्धापकाळात देखील पाचक प्रणाली मजबूत ठेवू शकतो. तर यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही 8 देशी आणि सहज उपलब्ध असलेल्या गोष्टी सांगणार आहे की जर वृद्धांनी दररोज आपल्या आहारात या गोष्टींचा समावेश केला तर बद्धकोष्ठतेची समस्या निश्चितच दूर होईल. तुम्हाला गॅस आणि आम्लतापापासून आराम मिळेल, अन्न योग्य प्रकारे पचेल, शरीरात हलकेपणा आणि ऊर्जा येईल. वृद्धापकाळात बघा, पचन संस्था का बिघडते? सर्वप्रथम वयानुसार पचन बिघडणे का सुरू होते ते आपण समजून घेऊया. मित्रांनो, पोटाचे पाचक एन्झाईम्स कमी होऊ लागतात आणि आतड्यांची हालचाल 60 नंतर मंदावते. झोपेचा अभाव, व्यायामाचा अभाव, जास्त पाणी पिणे आणि तणाव म्हणून आधी सहज पचणारे तेच अन्न खाल्ल्याने वृद्धांना जड वाटते. आता 8 गोष्टी जाणून घेऊयात ज्या वृद्धापकाळात पचन पुन्हा मजबूत करू शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच वृद्धांसाठी बघा, प्रथम क्रमांकाचं नैसर्गिक प्रोबायोटिक दही हे पचनासाठी सर्वोत्तम अन्न मानलं जातं. विशेषतः वृद्धापकाळात दह्याचे फायदे हे आतड्यातील चांगले जीवाणू वाढत असतं. बद्धकोष्ठता आणि अतिसारासाठी फायदेशीर गॅस आणि सूज कमी होते. तसंच यामुळं रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. आता दही कसं खायचं? तर दुपारच्या जेवणासाठी 1 वाटी साधं दही इच्छित असल्यास थोडे किसलेले आलं घालावं आणि रात्री दही खाणं टाळावं. तसंच फ्रीजमध्ये शिळे पदार्थ जे असतील फ्रीजमध्ये ठेवलेले ते खाणं टाळावं. यानंतर दुसऱ्या नंबरवर येतो तो म्हणजे त्रिफळा. वृद्धांसाठी सर्वात विश्वास असणारा असा उपाय म्हणजे त्रिफळा हा आहे. मित्रांनो, आयुर्वेदात हे एक अमूल्य रत्न आहे जे वृद्धांसाठी औषधापेक्षा कमी नाही आहे. त्रिफळाचे फायदे: दीर्घकालीन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, आतड्यांची स्वच्छता करते, वायू आणि आंबटपणापासून आराम मिळाल्याने भूकसुद्धा वाढते. आता हे त्रिफळा कसं घ्यायचं? तर रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा त्रिफळाची पूड कोमट पाण्यामध्ये सतत 15 ते 20 दिवस घेतल्याने चमत्कारिक परिणाम तुम्हाला दिसून येतील. आता याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची जी वस्तू आहे ती म्हणजे बडीशेप. बडीशेप म्हणजे पोटाची जळजळ आणि वायूचा शत्रू आहे. बडीशेप हा केवळ तोंड ताजेतवाने करणारा उपाय नाही आहे, तर वृद्धांसाठी रामबाण उपाय आहे. बडीशेपचे फायदे म्हणजे पोटातील जळजळ कमी करत असतं, तर गॅस कमी झाल्यामुळे मग आराम लवकर मिळतो आणि अन्न लवकर पचतं. यामुळे तोंडातील दुर्गंधीही दूर होते. आता कसं खायचं बघा. प्रत्येक जेवणानंतर 1 चमचा हळद घ्या. गरज भासल्यास कोमट पाणी प्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल ना, तर कृपया आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास मदत होईल. चला तर मग 4थ्या क्रमांकाची वस्तू आपण पाहूया. हलके आणि पचायला सोपे. म्हातारपणात जड अन्न पचनक्रिया आणखीन बिघडवते. या प्रकरणात बघा, ओट्सचं पीठ हा सर्वोत्तम पर्याय आहे. ओट्सचे फायदे: भरपूर फायबरमुळे बद्धकोष्ठता होत नाही, पोट हलकं ठेवतं, यामुळे दीर्घकाळ ऊर्जा मिळते. आता हे ओटचं पीठ कसं खायचं? तर न्याहारीसाठी
किंवा रात्रीच्या जेवणासाठी भाज्यांसह आपण लापशी, जास्त मीठ घालायचं नाही त्यामध्ये आणि खायचं आहे. यानंतर येतो 5वा नंबर, बद्धकोष्ठतेचा नैसर्गिक उपचार म्हणजे पपई. हो, वृद्धांसाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वात प्रभावी फळ आहे. पपईचं फायदे पाचक एन्झाईम्सचे समृद्ध असलेल्या पपईमुळे बद्धकोष्ठता आणि अपचन दूर होतं, पोट स्वच्छ ठेवतं. यामुळे वजनही नियंत्रणात राहतं. आता ही पपई कशी खायची? तर सकाळी रिकाम्या पोटी शिजवलेल्या पपईची वाटी, थंड किंवा गोठलेली पपई खाऊ नका. यानंतर नंबर 6, गॅस आणि वेदनेपासून तात्काळ आराम मिळतो. मित्रांनो, वृद्धांसाठी सॅलरी हे कोणत्याही औषधाच्या तुलनेत कमी नाही आहे. तर आल्याचे फायदे, यामुळे पोटदुखी आणि गॅसपासून आराम मिळतो, आम्लता कमी होते. तर कसं घ्यावं बघा, चिमूटभर हळद किंवा कोमट पाण्यानं अजवाईनचा काढा बनवा आणि तो घ्या. यानंतर 7 नंबर, कोमट पाणी. हा पचन सुधारण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. अनेक वृद्ध लोक थंड पाणी पितात, ज्यामुळे पचन बिघडतो. कोमट पाण्याचे फायदे म्हणजे आतडे स्वच्छ करणे, बद्धकोष्ठता दूर करणे, चयापचय वाढवते आणि वायू कमी करते. आता हे कसं घ्यायचं? तर सकाळी उठल्यावर दिवसभरात 1 ते 2 ग्लास तुम्ही पाणी प्यायचं आहे. यानंतर नंबर 8, भाजीपाल्यांचे सूप हलके आणि पौष्टिक असतं. रोटीच्या जड भाज्याऐवजी भाजीपाल्यांचे सूप हे वृद्धांसाठी एक वरदान आहे. सूपचे फायदे म्हणजे शरीराला पचण्यास सोपे पोषण देतात, यामुळं पोटावर भार पडत नाही, म्हणून सूप पिणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता हे सूप कसं प्यायचं आणि कसं बनवायचं? तर बघा, रात्रीच्या जेवणासाठी दुधी भोपळा, गाजर, पालक, टोमॅटो, कमी मीठ टाकायचं आणि मसाले सर्वोत्तम असतात. वृद्धापकाळात पचन योग्य ठेवण्यासाठी या 5 आवश्यक सवयी आपण लावून घ्यायच्या आहेत. तुमचं अन्न हळूहळू चावून खा, जास्त वेळ उपाशी राहू नका, रात्रीचं जेवण हलकंच घ्या, दररोज थोडं चालणं आवश्यक आहे. तसंच शक्य असेल तितकं तणावापासून दूर राहा. म्हातारपणात जर पचन योग्य असेल तर समजून घ्या की अर्धे आजार स्वतःच दूर होतात. औषधांवर जगण्यापेक्षा योग्य अन्नपदार्थांना तुमचे औषध बनवणं कधीही चांगलं. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठांनी तुमच्या दैनंदिन जीवनात नमूद केलेल्या या 8 गोष्टींचा समावेश केला ना, तर बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, पोटदुखी यासारख्या समस्या हळूहळू आपोआप नाहीशा होताना तुम्हाला दिसून येतील. यानंतर बघा, हा व्हिडिओ तुमच्या पालकांसोबत आणि तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींसोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, कारण तुमचा एक शेअर त्यांचं आरोग्य वाचवू शकतो. तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा त्यांना. वयाच्या 60नंतर शरीरातील प्रत्येक अवयवांची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते आणि त्याचा जास्त परिणाम हा सर्वात अगोदर पचनसंस्थेवर होतो. अनेक लोकांना बघा, रोज सकाळी पोट साफ न होणं, दिवसभर पोट फुगलेलं राहणं, खाल्लेलं अन्न जड वाटणं, थोडं खाल्लं तरी उलटीसारखं वाटणं, छातीत जळजळ, आंबट ढेकर, तोंडाला कडू चव, भूक न लागणे, अशा अनेक समस्या ज्येष्ठ नागरिकांना सतावत असतात. तर हळूहळू या समस्या इतक्या वाढतात की माणूस औषधांवर अवलंबून राहतो. तर अशा वेळी मित्रांनो, आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की योग्य आहार, योग्य वेळा आणि योग्य सवय यामुळं वृद्धापकाळातही पचनसंस्था पूर्वीसारखी सक्षम ठेवता येते. आपल्याला औषधावर राहायची गरज नाही आहे. सर्वात आधी आपण समजून घेऊया की वृद्धापकाळामध्ये पचन का बिघडतं. तर वय वाढत गेल्यावर पोटात तयार होणारा जो पाचक रस असतो, तो पाचक रस कमी होतो आणि आतड्यांची हालचालसुद्धा मंदावते. पचनासाठी लागणारं एन्झाईम्स कमी प्रमाणात तयार होतात. तसंच दात कमजोर झाल्यामुळे अन्न नीट चावलं जात नाही. तसंच पाणी कमी प्यायलं जातं, हालचाल शरीराची कमी होते, तणाव वाढतो, झोप पूर्ण होत नाही. या सर्व कारणांमुळे पचनसंस्था हळूहळू कमकुवत होत जाते आणि यामुळं आपल्याला गॅस, अपचन अशा समस्या होतात. आता आपण अशा नवीन 8 गोष्टी पाहणार आहोत, ज्या आधी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत. तर बघा, वृद्धांसाठी अत्यंत प्रभावी अशी ही जी पहिली गोष्ट आहे, भिजवलेले अळशीचे बी. आता तुम्हाला माहिती आहे, बाजारात मिळतात भिजवले अळशी मिळते बघा.
तर ते आळशी जे आणून ते आपण भिजवून ठेवायचे आहे. आळशी वृद्धांसाठी अमृतासारखे आहे. यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायबर आणि अँटी इन्फ्लॅमेटरी हे घटक असतात. हे आतड्यांना मऊ ठेवतात, बद्धकोष्ठता दूर करतात, गॅस कमी करतात, तसंच आतड्यांच्या हालचाली सुधारतात. आता हे कसं घ्यावं? तर रात्री 1 चमचा अळशी अर्धा ग्लास पाण्यात भिजत ठेवायची आणि सकाळी ते पाणी अळशी आणि चावून तुम्ही खायचे आहे आणि ते पाणी प्यायचं आहे. असं तुम्हाला 15 दिवस करायचं आहे. 15 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. आता दुसरी गोष्ट ही आहे की शिजवलेली भाजीची सालं. अनेक वृद्ध भाज्यांची सालं काढून टाकतात, पण मित्रांनो, भाजीच्या सालीमध्ये सर्वात जास्त फायबर असतं. जसं की दुधी भोपळा, दोडका, गाजर यांची साल हलकीशी शिजवून खाल्ल्यास पोट साफ राहतं, आतड्यांना ताकद मिळते आणि आपलं पचन जे आहे ते सुधारतं. आता तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे मठ्ठा, म्हणजे ताक. दहीपेक्षा ताक वृद्धांसाठी अधिक उपयुक्त आहे. ताक हलकं असतं, पचन सुधारतं, गॅस कमी करतं आणि आतड्यातील चांगले जे जीवाणू असतं ते वाढवतं. तर आता तुम्हाला ताक कसं प्यायचं आहे? दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास कोमट ताक तुम्ही प्या. त्यात किंचित जिरेपूड घालू शकता. रात्रीचं ताक पिणं टाळा. चौथी गोष्ट म्हणजे भिजवलेले काळे मनुके घ्यायचे आहेत. नैसर्गिक रेचक आहेत. ते पोटाला ओलावा देतात आणि बद्धकोष्ठता दूर करतात, तसंच रक्तशुद्धी करतात. आता हे कसे घ्यायचे? रात्री 5 काळे मनुके पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी मनुके खा आणि नंतर ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. आता 5वी गोष्ट ती म्हणजे भाताची पेज. अनेक लोक वृद्ध लोकांना भात खाणं बंद करायला सांगतात, पण पेज हे सर्वोत्तम औषध आहे. पेज पचनासाठी अत्यंत हलकी असते, आम्लता कमी करते, पोट थंड ठेवते, अशक्तपणा कमी करते आणि रात्रीच्या जेवणात पेज घेतल्यास झोपही चांगली लागते. म्हणून पेज नक्की घ्यायची आहे रात्री झोपताना. नंबर 6, सुपारीची पाने. सुपारीची पाने नाही तर सुपारी डाळा आणि जिरे वापरा. वृद्धांमध्ये सुपारी खाण्याची सवय असते, पण ती पचनासाठी घातक आहे. त्याऐवजी तुम्ही भिजवलेले जिरे चावल्यास लाळ वाढते, पचन सुधारते आणि गॅस कमी होतो. आता 7वी गोष्ट ती म्हणजे भुकेची वेळ पाळणं. हो, अन्न नाही पण पचनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण दररोज एकाच वेळेला जेवण केल्यास पचनसंस्था शिस्तीत काम करते आणि जर तुम्ही उशिरा जेवण केलं, वेळ न पाळता केलं, तर यामुळं बद्धकोष्ठता वाढते. आता 8वी गोष्ट जी आहे ती म्हणजे पायांची हालचाल. वृद्धांना व्यायाम करणं शक्य नसेल तर जेवणानंतर 5 ते 10 मिनटं चालणं अत्यंत आवश्यक आहे. थोडं का होईना पण चालणं महत्त्वाचं आहे. यामुळे अन्न खाली सरकतं, गॅस कमी होतो, पचन सुधारतो. आपण आता काही नवीन महत्त्वाच्या सवयी आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ज्या क्वचितच सांगितल्या जातात. तर त्यामध्ये बघा, जेवताना मध्येच पाणी पिऊ नका. जेवणाच्या अर्धा तास अगोदर किंवा अर्धा तास नंतर पाणी प्या. पण जेवण करताना शांत बसा. TV, मोबाईल बंद ठेवा. अन्नावर पूर्ण लक्ष ठेवा आणि घाईघाईने खाऊ नका. तसंच प्रत्येक घास किमान 20 वेळा तरी चावून खावा. वृद्धांनी उपाशी राहणं टाळावं. खूप वेळ उपाशी राहिल्यास आम्लता वाढते. दिवसातून 3 मुख्य जेवण आणि 2 हलके स्नॅक्स हे घ्यायचेच आहेत. याच्यानंतर बघा, फळं. आता फळं खात असताना स्वतंत्र वेळेला फळं घ्यावीत. जेवणानंतर लगेच फळं खाऊ नयेत. रात्रीचं जेवण किंवा झोपण्याच्या किमान 2 तास आधी रात्री दूध घेत असाल तर हळद किंवा जायफळाची पूड घाला त्यामध्ये आणि ते दूध घ्या. थंड दूध टाळा. ताणतणाव पचनाला सर्वात मोठा शत्रू आहे. मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरण, ध्यान, हलकं संगीत ऐकणं हे अत्यंत फायदेशीर ठरतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, वृद्धापकाळात पचन चांगले असेल तर औषधांची गरज भासत नाही. म्हणून आपल्याला पचनसंस्था आपली चांगली ठेवायची आहे. पोट साफ असेल तर हलकं शरीर राहतं, मन प्रसन्न राहतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि म्हातारपणसुद्धा आनंदात घालवता येतं. जर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तुमचा एक शेअर त्यांच्या आरोग्यासाठी खूप मोलाचा सल्ला ठरू शकतो. धन्यवाद.